मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू आवर यूट्यूब चैनल सर अब्दुल सत्तार खान। 10th मराठी मार्च 2024 सॉल्व एग्जाम पेपर क्वेश्चन आंसर। चलिए शुरुआत करते हैं। मराठी कंपोजिट सेकंड और थर्ड लैंग्वेज रिवाइज्ड कोर्स। टाइम 2 घंटे, मार्क्स 40। विभाग 1 गद्य विभाग। उताराच्या आधारे सूचनानुसार कृती करा, आकृती पूर्ण करा। जर्नल बॉडी मीटिंगमध्ये संवाद करणारे दासू आणि दासी, हे दारू झाला याला दासू आणि दासी, डॉक्टर संशोधक पुढारी। दासांनी मग त्यांच्या जनरल बॉडी मीटिंग ठेवली। दासू दासीचा अहवाल सगळ्यांनी ऐकला। सगळे गंभीर झाले। विचारविनिमय सुरू झाला। त्यांच्यातील एक डॉक्टर संशोधक पुढे आला, म्हणाला, मी एक लोकल ॲनेस्थेशिया देणारे रसायन शोधले। आपल्या सुईवर ते लावायचे की तो खोपसलेले त्याला कळायचेही नाही। सगळ्यांच्या तोंडून एकदम वा असा उद्गार बाहेर पडला। डास पुढाऱ्याने त्याला विचारले, त्याचे पेटंट काही नाही ना? छे छे, तसं करायला आपण माणसे का आहोत? हाशा उसळला। तो पुढे म्हणाला, ज्या वनस्पतीपासून ते रसायन मिळते ते मुबलक आहेत आणि त्याने सहकार्य करायचे कबूल केले। शिवाय आपल्या शरीरातल्या त्या जंतूसाठी आपणच तो अँटीबायोटिक घेतली तर? आता राहिला प्रश्न गुणगुणीचा। माझे त्यावर प्रयोग सुरू आहे। एका वाक्यात उत्तरे लिहा। डासांच्या जनरल बॉडी मीटिंगमध्ये हाशा का उसळला? जनरल बॉडी मीटिंगमध्ये पुढारी म्हणतोय, छे छे, तसे करायला आपण माणसे का आहोत? तर हाशा उसळतो। स्वमत आहे। पाठातील डास आणि माणूस यांच्यातील संवादाच्या आधारे डासांचे म्हणणे तुमच्या शब्दात लिहा। डास व माणूस यांच्या संवादातून डासांना असे म्हणायचे होते की काही थेंब रक्तासाठी माणूस उगाच भाव खातो। रक्तदानाच्या वेळी मात्र हाच माणूस अर्धा लिटर रक्त देतो। गेलेले रक्त 2 दिवसात भरून येते। मग गरीब डासांना रक्त देताना एवढे नाराजी का? खरे म्हणजे डासाच्या रक्त काढणे हे आमचेही जैविक कर्तव्य आहे। म्हणून माणसाशी असलेला संसार संबंध आम्ही तोडू शकत नाही। आमच्यामुळे रोग प्रसार होत असेल असे जर माणसाचे म्हणणे असेल तर सर्व डासामुळे रोगराई पसरत नाही। काही जमाती तशा आहेत। आम्ही माणूस झोपेत असताना सुई खुपसतो, याने तुम्हाला दुखवत असेल तर आम्ही याची काळजी घेऊ। आमच्या मुलांना याचे विशेष प्रशिक्षण देऊ। उताराच्या आधारे सूचनानुसार कृती करा, चौकटी पूर्ण करा। काचेच्या खिडकीतून लेखकाकडे टक्क लावून पाहणारा मकबरा। दुसरा, लेखकाच्या पुरस्कार प्राप्त ग्रंथाचे नाव, संत साहित्य चिंतना। माझ्या ग्रंथाला राज्य पुरस्कार मिळाला। माझ्या व्याख्यानमाल्या गाजल्या। आदर्श प्राध्यापक म्हणून माझा गौरव झाला। मला डी.लिट मिळाली। राष्ट्रीय प्राध्यापक म्हणून माझा सन्मान झाला। संत साहित्य चिंतनासारख्या माझ्या पुस्तकाला श्रेष्ठ संत साहित्य विषयक ग्रंथाचा पुरस्कार मिळाला। मला परदेशाची निमंत्रणे आली की त्या बातम्या सांगणारी जी पत्रे नि तारा माझ्या टेबलावर येऊन पडत, ती पाकिटे फोडून या बातम्या मी प्रथम कोणाला सांगत असे? काचेच्या खिडकीतून माझ्याकडे टक्क लावून पाहणाऱ्या मकबऱ्याला। मग मकबऱ्याचे मिनार मिस्किलपणे हसत डोलत त्याचे घुमट तरारून येई। माझ्या यशाने त्यालाही तेज चढे। त्याच्या स्नेहशील दृष्टीच्या वर्षावात मी अखंड न्हावून निघत असे। माझ्या आयुष्यात या स्नेहळ क्षणांना फार फार मोलाचे स्थान आहे। हे सारे क्षण मी माझ्या हृदयात खोल जपून ठेवले आहेत। 2 आकृती पूर्ण करा। लेखकाला मिळालेले सन्मान, राज्य पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार, डी.लिट, आदर्श प्राध्यापक। जोड्या लावा। मिस्किलपणे हसणे, हसणारे मिनार, तरारून येणारे घुमट। विभाग 2 पद्य विभाग 2 कवितेच्या आधारे सूचनानुसार कृती करा, आकृती पूर्ण करा। सुगरणीच्या खोप्याला दिलेल्या उपम्या, झुलता बंगला, गिलक्याचा कोसा। अरे खोप्यामध्ये खोपा, सुगरणीचा चांगला, देखा पिल्लासाठी तिने झोका झाडाले टांगला। पिले निजले खोप्यात जसा झुलता बंगला, तिचा पिला मध्ये जीव झाडाले टांगला। खोपा इनला जसा गिलक्याचा कोसा। पाखराची कारागिरी जरा देख रे माणसा, तिची उल्लूची चोच तेच दात तेच ओठ।
तुले दिले रे देवाने 2 हात 10 बोट. दिलेल्या काव्यपंक्तीचा सरळ अर्थ लिहा. खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा, पाखराची कारागिरी जरा देख रे माणसा. खोप्यामध्ये खोपा या कवितेमध्ये बहिणाबाई चौधरी यांनी सुगरणीने बांधलेल्या घरट्याशी वैशिष्ट्य उदाहरण सांगितले आहेत. या ओळीमध्ये सुगरणीने विणलेल्या खोप्याची तुलना कवयित्रीनं नक्षीदार गिलक्याशी केली आहे. कवयित्री म्हणतात, सुगरणीने विणलेला खोपा हा त्या गिलक्याचा कोसासारखा सुंदर दिसतो आणि माणसाने यापासून काही शिकायला पाहिजे. कवितेच्या आधारे सूचनानुसार कृती करा, चौकटी पूर्ण करा. कवितेत आलेल्या नद्याची नावे गंगा, यमुना, मनातून वाहून जाण्याच्या अशा गोष्टी, द्वेष, रोष, हा देश माझा याचे भान जरासे राहू दयारे, हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, ह्या गंगा यमुना शेती, धरती बाग बगीचा माझा, अभिलाषा यांची धरिता, कोणी नजर वाकडी करता, या मरण दयावया स्फूर्ण आपल्या बाहू पाहू दयारे, जे हात उत्सुकलेले दगडांच्या वर्षावाला, रोखा ते लावा कार्याला या देशाच्या प्रगतीला. हे बंद करा उत्पात, थांबवा आपुला घात, सामर्थ्य ना जाऊ व्यर्थ, काहीसा अर्थ ही येऊ दयारे, जरी अनेक आपुली धर्म, जरी अनेक आपुली जाती, परी अभंग असू दया, सदैव आपुली माणुसकीची नाती, दया सर्वदूर ललकारी, फुंकारे एक तुतारी, संदेश रोष जे द्वेष मनातील वाहून जाऊ दयारे. खालील पंक्तीचा सरळ अर्थ लिहा. जरी अनेक आपुले धर्म, जरी अनेक आपुल्या जाती, परी अभंग असू दया, सदैव आपली माणुसकीची नाती. भारतीय बांधवांनी कसे वागवावे हे सांगताना कवी म्हणतो की, जरी आपल्या भारतवर्षामध्ये अनेक धर्म व अनेक जाती नांदत असल्या तरी आपल्यामधली माणुसकीची नाती नेहमी अतूट राहू द्या. माणुसकीचे माणसातील नाते एकसंघ राहू द्या. विभाग 3 भाषा अभ्यास. व्याकरण घटकावर आधारित कृती. पुढील वाक्यांचा काळ ओळखून लिहा. हे पेन काहीसे वजनदार आहे. वर्तमान काळ. इतिहासाची एक परिक्रमा पूर्ण झाली. भूतकाळ. वाक्प्रचार. खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या लावा. भांबावून जाणे, गोंधळून जाणे, जीवापाड प्रेम करणे, खूप प्रेम करणे. शब्द संपत्ती समानार्थी शब्द लिहा. चित्त, मन, मेघ, ढग. पुढील शब्दांतील अक्षरावरून अर्थपूर्ण 2 शब्द तयार करा. मिरवणूक, मीर, मिरवात. खालील दिलेल्या शब्दातून अचूक शब्द ओळखा. कठीण. खाली दिलेल्या विरामचिन्हाची नावे लिहा. पहिला आहे प्रश्नचिन्ह, दुसरा आहे पूर्णविराम. विभाग 4 उपयोजित लेखन. चौथा आहे पत्रलेखन. नादिर स्पोर्ट्स, मंगळवार पेठ, कराड. खेळाचे साहित्य मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण. योगेश योगिता मोरे, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने किरडा साहित्य खरेदीवर विशेष सवलत दिलेल्याबद्दल अभिनंदन करणारे पत्र व्यवस्थापक यांना लिहा. किरडा साहित्याची मागणी करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहा. उत्तर आहे मागणीपत्र औपचारिक. दिनांक 1 डिसेंबर 2023. प्रति माननीय व्यवस्थापक, नादिर स्पोर्ट्स सेंटर, मंगळवार पेठ, कराड. विषय शाळेसाठी क्रिकेटच्या खेळाची साहित्याची मागणी करण्याबाबत. महोदय, आदर्श विद्यालय व जिल्हा परिषद यांच्यातर्फे यावर्षी 15 डिसेंबर ते 21 डिसेंबर 2023 या दरम्यान क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात खेळांच्या विविध स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे. आमच्या शाळेच्या क्रिकेटचा संघ या क्रीडा सप्ताहात सहभागी होणार आहे. त्यासाठी क्रिकेट खेळाच्या साहित्याची आवश्यकता आहे. कृपया हे साहित्य त्वरित पाठवावे, म्हणजे क्रीडा सप्ताहातील पुढील नियोजन करणे सोपे जाईल. त्यामुळे स्पर्धेदरम्यान कुठलीही गैरसोय होणार नाही. क्रीडा साहित्याची यादी पुढे जोडत आहे. खेळांचे साहित्य: नग, क्रिकेटचे चेंडू 5, स्टंप 3, क्रिकेटची बॅट 6, हेल्मेट 3. साहित्याचे बिल
ही सोबत पाठवावे जेणेकरून रक्कम लगेच पाठवून देता येईल. कळावे, लोभ असावा. आपला कृपाभिलाषी योगेश मोरे, विद्यार्थी प्रतिनिधी, आदर्श विद्यालय औरंगाबाद 431001. ईमेल abc@gmail.com. खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा. गद्य आकलन. खालील उतारा वाचून त्यावर 4 प्रश्न असे तयार करा की ज्यांची उत्तरे प्रत्येक एका वाक्यात येतील. ही एक खेळातील गोष्ट आहे. काही विचारी गावकऱ्यांनी एका गावात शाळा बांधली. जाहिरात लेखन. पुढील शब्दांच्या आधार घेऊन आकर्षक जाहिरात तयार करा. भारत ड्रेसेस. बातमी लेखन. खालील विषयावर बातमी तयार करा. अभिनव विद्यालय सोलापूर, शालांत परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा समारंभ. कथालेखन. खालील मुद्द्याच्या आधारे कथा लिहा. एक कोल्हा. भूक लागते. द्राक्षांची बाग. खाण्याची इच्छा. द्राक्षांची वेल. उंच. उड्या मारतो. थकतो. आंबट द्राक्षे. कोल्ह्यांची द्राक्षे आंबट. एका रानात एक कोल्हा राहत होता. एके दिवशी त्याला खूप भूक लागली. तो रानात खाण्याच्या शोधात भटकू लागला. 2 तास फिरल्यावरही काही खायला मिळाले नाही. तेव्हा कोल्हा भुकेने बेचैन झाला. तो फिरत फिरत एका गावाजवळ आला. एक घराजवळ त्याला द्राक्षांची मोठी बाग दिसली. ते पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटले. आता पोटभर द्राक्षे खाता येतील असे त्याला वाटले. तो मोठ्या खुशीत द्राक्षांच्या बागेत शिरला. बागेत द्राक्षांच्या भरपूर वेली होत्या. प्रत्येक वेलीवर द्राक्षांची घड होते. द्राक्षे बघून आता कोल्ह्याचे पोटात भूक मानवत नव्हती. त्याने द्राक्षे खाण्यासाठी उडी मारली. त्याची उडी द्राक्षांच्या घडापर्यंत पोहोचली नाही. कोल्ह्याने द्राक्षे मिळवण्यासाठी पुन्हा पुन्हा उड्या मारल्या. त्याचे पाय दुखू लागले. थोडा वेळ थांबून कोल्हा पुन्हा प्रयत्न करू लागला तरीही उंचावरची द्राक्षे त्याच्या हाती येईनात. त्याने शेवटी उडी मारली. ती देखील फुकट गेली. ही द्राक्षे आंबट आहेत. अशी आंबट द्राक्षे मला नकोत असे म्हणून भुकेल्या पोटी कोल्हा तिथून निघून गेला. तात्पर्य. नाचता येईना अंगण वाकडे. निबंध लेखन. खालीलपैकी कोणत्या एका विषयावर निबंध करा. वर्णनात्मक निबंध. माझा आवडता पक्षी. पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्व. आवडण्याची कारणे. गुणविशेष वर्णन. मला मोर हा पक्षी खूप आवडतो. मी लहान असताना नेहमी विचार करायची की लोक पोपट वगैरे पाळतात. आपण मोर पाळला तर किती छान होईल. नंतर कळले की आपण पक्षी पाळतो म्हणजे त्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतो. आणि एवढे कडेपर्यंत मी मोठी झाली होती. त्यामुळे हा विषय मागे पडला. आता अचानक आठवले तुमचा प्रश्न वाचून. मोर आवडतो कारण एकतर तो दिसायला खूप सुंदर असतो. त्यात तो आपल्याला नेहमी दिसत नाही आणि आपल्याला जी गोष्ट क्वचित पाहायला मिळते त्याबद्दल आपल्याला भारी कुतूहल असते. मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. त्याच्या बहुरंगी पिसाऱ्यामुळे तो खूप प्रसिद्ध आहे. मोराला शेतकऱ्यांची मित्रसुद्धा म्हटले जाते. तो शेतीची नाचणी करणाऱ्या साप, उंदीर, बेडूक यांना मारतो. मोरावरती खूप गाणी सुद्धा आहेत. नाच से मोरा, आंब्याच्या वनात हे गाणी तर लहान मुलांची आवडते असते. मोराला खूप सुंदर पिसे असतात. काही लोकांनी ही पिसे जमा करण्याचा छंदही असतो. पहिल्या पावसाच्या सरीत मोर आपला पिसारा फुलवून नाचतो. खूप लोकांना हे दृश्य पाहायला आवडते. मोराच्या बायकोला लांडोर म्हणतात. तिला मोरासारखी पिसे नसतात. मोर इतर पक्ष्यासारखे जास्त उंच उडू शकत नाही पण ते खूप जलद पडतात. आजकाल जंगलात मोर पाहणे कठीण झाले आहेत. ते पक्षी संग्रहालयातच पाहायला मिळतात. मला मोर खूप आवडतो. मला त्याला जंगलात पिसारा फुलवून नाचताना पाहायचे आहे. आत्मकथन. चौकटीत दिलेल्या घटकाचे आत्मकथन लिहा. रस्ता, निर्मिती, प्रकार, महत्व, आनंदाचे क्षण, खंत. उम्मीद है आपको हमारा वीडियो पसंद आया होगा. अगले वीडियो में दोबारा मुलाकात होगी. खुदा हाफिज.